आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे स्टडी पॉईंट्स या चॅनलवरती आपण जनरल नॉलेजची 10 MCQची सिरीज चालू केलेली आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पॉलिटीचे 10 MCQज क्वेश्चन पाहणार आहोत. MCQ म्हणजे क्वेश्चन आणि उत्तर. तर मित्रांनो, तुम्हाला पुढील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उपराष्ट्रपती हे डॅश डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर याचं हे ऑप्शन आहे की लोकसभा, बी हे ऑप्शन आहे की विधानसभा, सी हे ऑप्शन आहे याचं राज्यसभा आणि याचं डी हे ऑप्शन आहे की विधान परिषद. तर मित्रांनो, ह्याचं योग्य उत्तर असं आहे की उपराष्ट्रपती हे राज्यसभाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर मित्रांनो, आता आपण दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न पाहणार आहोत. तर दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे की भारत देशाचे सरसेनापती कोण असतात? तर मित्रांनो, याचं ए हे ऑप्शन आहे की पंतप्रधान आणि बी हे ऑप्शन आहे की सरन्यायाधीश आणि सी हे ऑप्शन आहे की भूदल प्रमुख आणि मित्रांनो, ह्याचं डी हे शेवटचं ऑप्शन असं आहे की राष्ट्रपती. तर मित्रांनो, भारत देशाचे सरसेनापती याचं योग्य उत्तर असं आहे की भारत देशाचे सरसेनापती हे राष्ट्रपती असतात. तर मित्रांनो, आता आपण 3 नंबरचा प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, 3 नंबरचा प्रश्न असा आहे की भारताचे राष्ट्रपती राज्य परिषदेमध्ये किती सदस्य नामनिर्देशित करू शकतात? तर मित्रांनो, ह्याचं ए हे ऑप्शन असं आहे की 9. मित्रांनो, ह्याचं बी हे ऑप्शन असं आहे की 15. मित्रांनो, ह्याचं सी हे ऑप्शन असं आहे की 12 आणि मित्रांनो, ह्याचं डी हे ऑप्शन असं आहे की 6. तर मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती राज्य परिषदेमध्ये 12 सदस्य नामनिर्देशित करू शकतात. तर हे याचं योग्य उत्तर 12 असं आहे. तर मित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 4 पाहणार आहोत. बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर मित्रांनो, ह्याचं ए हे असं ऑप्शन आहे की डॉक्टर राधाकृष्णन. मित्रांनो, ह्याचं बी हे ऑप्शन असं आहे की फखरुद्दीन अली अहमद. मित्रांनो, ह्याचं सी हे ऑप्शन असं आहे की डॉक्टर नीलम रेड्डी आणि मित्रांनो, ह्याचं डी हे ऑप्शन असं आहे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर मित्रांनो, बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती हे डॉक्टर नीलम रेड्डी. तर मित्रांनो, प्रश्न 5वा असा आहे की पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर मित्रांनो, याचं ए हे असं ऑप्शन आहे की केंद्र सूची. तर मित्रांनो, याचं बी हे ऑप्शन असं आहे की राज्य सूची आणि मित्रांनो, सी हे ऑप्शन असं आहे की समवर्ती सूची आणि शेवटचा पर्याय असा आहे की ऑप्शन डी यापैकी नाही. तर मित्रांनो, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर पोलीस खाते हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक आपण पुढचा पाहणार आहोत म्हणजे प्रश्न क्रमांक 6 नंबरचा आपण पाहणार आहोत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ ए ऑप्शन असं आहे की पुणे येथे आहे. बी हे ऑप्शन असं आहे की कोल्हापूर आहे. सी ऑप्शन असं आहे मित्रांनो याचं की औरंगाबाद हे आहे आणि मित्रांनो, डी हे शेवटचा पर्याय असा आहे की अमरावती. तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ याचं योग्य उत्तर असं आहे की औरंगाबाद येथे आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या क्रमांकाचा क्वेश्चन पाहणार आहोत म्हणजे 7व्या तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7वा असा आहे की डॅश डॅश हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. तर मित्रांनो, ह्याचं ए हे ऑप्शन असं आहे की मुख्यमंत्री. मित्रांनो, ह्याचं बी हे ऑप्शन असं आहे की राज्यपाल आणि मित्रांनो, सी हे ऑप्शन असं आहे की मुख्य न्यायाधीश आणि मित्रांनो, डी हे ऑप्शन असं आहे की मेयर. तर मित्रांनो, राज्याचे घटनात्मक प्रमुख हे याचं योग्य उत्तर असं आहे की राज्यपाल. राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असतात. तर मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत म्हणजे 8व्या क्रमांकाचा.
तर भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर याचं ए ऑप्शन असं आहे की राष्ट्रपती. याचं बी हे ऑप्शन असं आहे मित्रांनो की उपराष्ट्रपती. आणि मित्रांनो याचं सी हे ऑप्शन असं आहे की पंतप्रधान. आणि याचं लास्ट डी हे ऑप्शन असं आहे मित्रांनो की गृहमंत्री. तर याचं योग्य उत्तर असं आहे की मित्रांनो, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे पंतप्रधान भूषवतात. लक्षात ठेवा, पंतप्रधान. मित्रांनो, आता आपण पुढच्या क्रमांकाचा क्वेश्चन पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 9. भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? तर मित्रांनो, भारतीय शासन प्रणाली ही ए असं ऑप्शन आहे की लोकशाही. याचं बी हे ऑप्शन असं आहे की अध्यक्षीय. आणि याचं सी हे ऑप्शन असं आहे की हुकुमशाही. आणि मित्रांनो ह्याचं डी हे ऑप्शन असं आहे की राजेशाही. तर मित्रांनो, भारतीय शासन प्रणाली ही ह्याचं योग्य उत्तर असं आहे की लोकशाही प्रकारची आहे. म्हणजे भारतीय शासन प्रणाली ही लोकशाही प्रकारची आहे, हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 10 पाहणार आहोत की लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहेत? तर मित्रांनो, हा प्रश्न IMP आहे, लक्षात ठेवा. तर याचं ए हे ऑप्शन असं आहे की उत्तर प्रदेश. बी हे ऑप्शन असं आहे की बिहार. सी हे असं ऑप्शन आहे महाराष्ट्र. आणि डी हे ऑप्शन असं आहे राजस्थान.